हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर माधुरी वंगपाटे, निर्मल हॉस्पिटल, मिरज. सध्या पालकांना भेडसावणारा मुख्य प्रश्न असा असतो की माझ्या मुलाच्या डिलेड माइलस्टोन आहेत, स्पीच डिले आहे, ADHD डायग्नोसिस झाले आहे, ऑटिझम डायग्नोसिस झाले आहे. मग त्याला कोणती थेरपी सुरुवातीला दिली गेली पाहिजे? ABA थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी यापैकी कोणत्या थेरपीवरती फर्स्ट फोकस केला पाहिजे? आणि मेजॉरिटीली मी असे पाहिले आहे की पालकांचा फोकस बहुधा हा स्पीच थेरपीवरती असतो. माझ्या मुलाला स्पीच आले, त्याची स्पीच डेव्हलप झाले, त्याची अकॅडमिकली ग्रोथ झाली की माझे मूल ठीक झाले असे पालकांना वाटते, पण हा त्यांचा चुकीचा माइंडसेट आहे. फर्स्ट प्रायोरिटी ही स्पीच थेरपी किंवा स्पेशल एज्युकेशन वरतीच केली गेली पाहिजे. हा पालकांचा माइंडसेट चुकीचा आहे. इतर थेरपींचाही विचार केला गेला पाहिजे. जर आपल्या मुलाचे माइलस्टोन डिलेड असतील, त्याचे ब्रेन बॉडी कनेक्शन वीक असेल, त्याचे अंडरस्टँडिंग वीक असेल आणि अशा अवस्थेत जर आपण स्पीच थेरपीवरती आणि स्पेशल एज्युकेशन वरती फोकस केला तर आपण काहीही अचीव्ह करू शकणार नाही. ब्रेन आणि बॉडी कनेक्शन वीक आहे त्यावरती आपण फोकस केला पाहिजे. त्या पद्धतीने थेरपी अरेंज केल्या पाहिजेत. जर आपण मुलाची ऑक्युपेशनल थेरपी स्टार्ट केली, त्यामध्ये प्रिमिटिव्ह इंटिग्रेशन थेरपी, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी किंवा अदर थेरपी स्टार्ट केल्या तर त्याच्या ब्रेन बॉडी कनेक्शन मध्ये इम्प्रूव्हमेंट होईल आणि त्याचा अदर परफॉर्मन्स सुद्धा बेटर होईल. जेव्हा मूल 6-7 वर्षाचे होते तेव्हा पालकांना मेजर इश्यूज फेस करावे लागतात. हा पिरियड स्मूथली कसा निघून गेला हे पालकांच्या लवकर लक्षात येत नाही, कारण सुरुवातीच्या काळामध्ये अकॅडमिक सिलेबस इतका जास्त टफ नसतो, पालकांच्या एक्सपेक्टेशन ही जास्त नसतात. पण नंतर काय होते, मूल ही रायटिंग स्किल मध्ये मागे पडायला लागते, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये मागे पडते, तेव्हा पालकांच्या लक्षात येते. तेव्हा सर्व पालकांना माझे इतकेच सांगणे आहे की स्पीच आणि अकॅडमिक वरती आपल्याला फोकस करायचाच आहे, पण त्याआधी ब्रेन आणि बॉडी कनेक्शन कसे एनहान्स होईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. सगळ्यात आधी आपल्याला ठरवावं लागेल की बॉटम अप्रोच काय ठेवला गेला पाहिजे. जर आपण खालची पायरी न चढता डायरेक्टली वरची पायरी चढली तर काय होईल? जर तुमचा बेसच क्लिअर नसेल, डायरेक्टली वरच्या स्टेपवर काम केले तर इन्फॉर्मेशन फ्लो हा ठीक राहणार नाही, ब्रेन आणि बॉडी कनेक्शन वीक राहील आणि ते प्रॉपर वेने होणार नाही. अकॉर्डिंग टू बॉटम अप्रोच सर्वात आधी काय येईल तर पिरॅमिड मध्ये प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस येतील. प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस हे इनव्हॉल्युंटरी मुवमेंट असतात. ते बाळाच्या बर्थ प्रोसेस मध्ये आणि त्याच्या सर्व्हायव्हल साठी इम्पॉर्टंट असतात. बाळाच्या नॅचरल ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी त्याचा खूप यूज होतो. जेव्हा बाळ वर्षाचे होते तेव्हा प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस हे 1 वर्षानंतर मॅच्युअर होतात आणि निघून जातात. बाळाचा सर्वांगीण विकास व्यवस्थित होतो, एज अप्रोप्रिएट डेव्हलपमेंट होते. पण जेव्हा हे रिफ्लेक्सेस बॉडीमध्ये तसेच राहतील, रिटेन राहतील, निघून जाणार नाहीत, तेव्हा इनव्हॉल्युंटरी मुवमेंट्स या बाळामध्ये राहतील. त्याचे ब्रेन आणि बॉडी कनेक्शन वीक राहील, आय हँड कोऑर्डिनेशन व्यवस्थित होणार नाही, सेन्सरी इश्यूज येतील, बिहेवियर इश्यूज वाढतील. जर बाळामध्ये डेव्हलपमेंटल डिले असतील, कोणतेही सेन्सरी इश्यूज असतील तर आपल्याला सर्वात आधी रिटेन प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स चेक करावे लागतील आणि त्यावरती काम करावे लागेल. सेन्सरी इश्यूज जर असतील जसे की स्टिमिंग बिहेवियर, स्वतःभोवती गोल गोल फिरणे, एकसारखे लाईटकडे बघणे, हँड फ्लॅपिंग, टो वॉकिंग, इतरांना ढकलणे अशा प्रकारचे येऊ शकते, तर त्यासाठी सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी देणे हे महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने आपण रिफ्लेक्स इंटिग्रेशन थेरपी आणि सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी सायमल्टेनियसली दिली तर बाळामधील ब्रेन आणि बॉडी कनेक्शन इम्प्रूव्ह होईल. जर रिटेन प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस असतील आणि सेन्सरी नीड्सही असतील तर आपल्याला सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी आणि प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स थेरपी ह्या कंबाईन करून द्याव्या लागतील आणि त्यावरती आपल्याला फोकस करावा लागेल. त्यानंतर आपल्याला व्हिज्युअल मोटर, ऑक्युलोमोटर, व्हिज्युअल परसेप्शन, पोस्चरल रिफ्लेक्सेस यावरती काम केले पाहिजे. स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे काम केल्यास मुलाचे एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग म्हणजेच बाळ स्वतःहून कम्युनिकेट करेल, त्याचे डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह होईल, विदाउट फिजिकल और व्हर्बल प्रॉम्प्ट व्यवस्थित परफॉर्म करेल, टू वे कम्युनिकेशन वाढेल, हे सगळे होईल. रिफ्लेक्स इंटिग्रेशन थेरपी आणि सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी नंतर ABA थेरपी येते, म्हणजेच अप्लाइड बिहेवियर अनालिसिस. यामध्ये मुलांकडून पॉझिटिव्हली रिइन्फोर्समेंट देऊन त्यांच्याकडून काम करून घेतल्या जातात, इतर ऍक्टिव्हिटीज करून घेतली जाते. जर मुलामध्ये डेव्हलपमेंटल डिले असेल, कोणत्याही ऍक्टिव्हिटीज करताना मूल प्रॉपर कोऑपरेट करत नसेल तर त्यामध्ये आपल्याला ABA थेरपी ही युजफुल ठरते. ABA थेरपीमध्ये डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज करताना मुलाला कसे मोटिवेट केले जाईल, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन पॉझिटिव्ह बिहेवियर कसे देता येईल आणि निगेटिव्ह बिहेवियर कसे इलिमिनेट होईल यावरती फोकस असतो. यानंतर सर्वात इम्पॉर्टंट थिंग जी आपण विसरून जातो ती म्हणजे गट हेल्थ. गट हेल्थ मध्ये आपण कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, मुलांचे डाएट कसे ठेवले पाहिजे, त्यामध्ये कोणते पदार्थ इन्क्लूड केले पाहिजेत, कोणते अवॉइड केले पाहिजेत, यामध्ये
प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. गट इज आवर सेकंड ब्रेन. गट हेल्थ जर व्यवस्थित राहिले नाही तर ब्रेन इश्यूज वाढतील. हेल्दी गट लीड्स टू हेल्दी ब्रेन. गट हेल्थ नंतर आपण वेगस नर्व ऍक्टिव्हेशन कडे फोकस केला पाहिजे. वेगस नर्व ही आपली 10th क्रॅनियल नर्व आहे, जी ब्रेनस्टेम पासून स्टार्ट होते आणि कोलॉन पर्यंत पोहोचते. वेगस नर्व ही आपल्या बॉडीमधील सर्वात लॉंगेस्ट नर्व आहे, जी सर्व बॉडी पार्ट्स पर्यंत पोहोचते. जिला स्टिम्युलेट किंवा ऍक्टिव्ह केल्यामुळे ब्रेन अँड बॉडी कनेक्शन इम्प्रूव्ह होईल. वेगस नर्वच्या ऍक्टिव्हिटीज ह्या खूप सोप्या आहेत, इझी टू फॉलो आहेत, ज्या थ्रू आउट डे केल्या जातील. त्यामुळे काय होते तर मुलाची हायपर ऍक्टिव्हिटी कंट्रोलमध्ये येते, अटेन्शन आणि फोकस वाढेल, ब्रेन आणि बॉडी कनेक्शन इम्प्रूव्ह होईल. आय होप मी आज तुम्हाला सांगितलेले आहे की कोणत्या थेरपीज वरती प्रथम फोकस केला पाहिजे, कोणत्या नंतर दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून मुलाचं ब्रेन बॉडी कनेक्शन व्यवस्थित डेव्हलप होईल आणि सेन्सरी इश्यूज निघून जातील. अशा वेळेस आपण स्पीच थेरपी आणि स्पेशल एज्युकेशन सुरू करू शकतो. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये जेव्हा आपण सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी आणि प्रिमिटिव्ह रेफ्लेक्स इंटिग्रेशन थेरपी देतो तेव्हा ब्रेन आणि बॉडी कनेक्शन व्यवस्थित डेव्हलप होईल. ब्रेनचा जो वीकर पार्ट आहे त्यावरती फोकस होऊन तो ऍक्टिव्हेट केला जाईल, त्यामुळे मुलाचे सेन्सरी इश्यूज निघून जातील. अशा वेळेस आपण स्पीच आणि स्पेशल एज्युकेशन स्टार्ट केले तर नॅचरली लर्निंग स्किल डेव्हलप होतील. अधिक माहितीसाठी निर्मल हॉस्पिटल येथे व्हिजिट करा किंवा खालील दिलेल्या पत्त्यावरती संपर्क साधा. धन्यवाद.